हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते. तर चला, आज मी काढले आहे माझ्या किचनची क्लिनिंग करायला. तर उन्हाळा म्हटलं ना की इतकी धूळ कुठून येते मला ते समजत नाही. उन्हाळा येतो तो सुट्टीसाठी येतो, आरामासाठी येतो की कामं आणखीन वाढवण्यासाठी येतो तेच समजत नाही मला. हर 15 दिवसामधून म्हणजे घरातल्या जे किचनमधल्या ज्या वस्तू आहेत किंवा घरातल्या कोणत्याही वस्तू असतो, 15 दिवस झाले की त्याच्यावर धूळ आहे, 15 दिवस झाले की त्याच्यावर धूळ आहे. वैताग येऊन जातो अक्षरशः. तर चला जाऊ द्या, आता काय उन्हाळ्याला तर काही समजत नाही, पण आणि धुळीला समजत नाही. आपल्याला तर समजतं ना की किचन किती मिसी झालं आहे किंवा किती धूळ झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महिन्यातून अशी किचन क्लिनिंग तर करतच असते, पण आता उन्हाळा लागला आहे, 15 दिवसातून अशी किचन क्लिनिंग करावीच लागते. रॅकवरची जी भांडी आहे ती सगळी स्वच्छ करून घ्यावीच लागते. सो तुमच्यासोबत आहे ना आज एक ट्रिक शेअर केलेली आहे किंवा टिप्स म्हणता येणार आहे की मी स्टीलची जी भांडी आहेत ना ती अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये माझे एवढे 10-12 जे स्टीलचे डबे आहेत तशी ते कसे क्लीन करते याची ना टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली. व्हिडिओ खूप छान झालेला आहे. प्लीज व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही म्हणाल आता ह्या डाळींचं टिफिन का भरते तू? तर त्याचं झालं असं की डाळी सगळ्या रिकाम्या करून घ्यायच्या होत्या डब्यांमधून. तर मग त्या इथे तिथे ठेवण्यापेक्षा किंवा ताटांमध्ये कशात काढून ठेवण्यापेक्षा एकाच डब्यामध्ये काढून ठेवल्या, म्हणजे कसं सांडलवण होणार नाही आणि मला इझिली त्या भरता येतील. त्यामुळे त्यानंतर काय केलं, आता सगळे स्टीलचे डबे तर खाली करून घेतले, तुम्ही बघितलंच. आणि बरण्या पण, प्लास्टिकच्या बरण्या आहेत त्या पण खाली करून घेतल्या. तर सगळ्यात आधी काय करते मी, जे प्लास्टिकच्या बरण्या आहेत ना त्या अशा पद्धतीने भिजत टाकते. त्या पाण्यामध्ये लिक्विड टाकलं आणि बेकिंग सोडा टाकला, असला तर लिंबू थोडासा पिळायचा, पण मी लिंबू नाही पिळला. आणि प्लास्टिकची जेवढी भांडी आहेत माझ्याकडं, जे बरण्या वगैरे, जास्त भांडी नाही आहेत प्लास्टिकची, जास्त वापरतच नाही मी, पण जेवढ्यात तेवढ्या आहे काही बरण्या, 4-5 बरण्या, त्या अशा पद्धतीने भिजत ठेवते जेणेकरून स्टीलची भांडी घसून होईपर्यंत आहे ना त्या छानपैकी भिजतात. तर अशा काही ट्रिप वापरून आहे ना डोकं चालवून थोडंसं अशा पद्धतीने क्लिनिंग करायची, जेणेकरून क्लिनिंग करताना आपल्याला जास्त थकवा पण येत नाही आणि इरिटेशन पण होत नसतं. तर आता इथे सगळे स्टीलची डब्बे जे आहे ते घसायला घेतलेले. सो आता तुम्ही म्हणाल तू लिक्विड काहीतरी म्हणजे शेअर करणार होती, सो ते आता करतेच आहे. चला तुम्हाला सांगते की एवढे डबे इतके कसे घसून झाले, आणि एवढेच नाही आणखीन डबे घसले बरं का. तर चला हे बघा, आता इथे मी घेतलेली आहे एक पितांबरी पावडर. पितांबरी कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडासा पिळला आहे लिंबू. आता उन्हाळा चालू आहे आणि लिंबू प्रचंड असे महाग झालेले, त्यामुळे माझ्याकडे ना थोडासा सुकलेला लिंबू होता, तो कमी पडला, त्यामुळे मग मी त्यामध्ये घेतलं विम जेल आणि त्यानंतर बेकिंग सोडा, आपला खायचा जो सोडा असतो ना तो घेतला. आणि हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घेतलं. तुम्ही लिंबू असेल तर लिंबू घेऊ शकता किंवा मग विम जेल असेल तर विम जेल घेऊ शकता. तर मी इथे दोन्हींचा यूज केलेला आहे. आणि पितांबरी पावडर, आता पितांबरीनी ना तुम्हाला सांगते फक्त पितळाचे तांब्याचेच भांडे नाही निघत, तर स्टील पण अगदी चकाचक निघतं बरं का. आणि त्याच्यावरचे असे तेलकट तुप्पट जे काही डाग असतात ना ते इझिली रिमूव्ह होतात. तुम्हाला पुढे फरक कळेलच त्याचा. सो मला जेव्हापासून ही म्हणजे टिप्स कळालेली आहे ना, किंवा ट्रिक्स म्हणता येणार आहे, जेव्हापासून कळालेलं आहे ना हे सोल्युशन, तेव्हापासून आहे ना मी स्टीलची भांडी अशा पद्धतीनेच क्लीन करते. मग कितीही चिकट भांडी असो, किती तेलकट झालेली माझी भांडी असो, डब्बे असो, तर ते ना पटकन इझिली स्वच्छ होतात. कारण की डब्यांना ना सारखा हात लागतो, तांदूळ काढ, डाळ काढ, हे काढ, पोहे काढ, रवा काढ. तर मग त्याच्यामुळे ना त्याला खूप असे डाग लागलेले राहतात. आणि मग स्टीलच्या भांड्यांवरती डाग इतके पटकन दिसून येतात ना, कारण की स्टील कसं शाईन करत असतं आणि त्याच्यावरती तेलकट तुप्पट डाग लगेच दिसून येतात. त्यामुळे मग अशा पद्धतीचं सोल्युशन तयार केलं आणि त्यानंतर मग सगळी काही स्टीलची भांडी घसून काढली. तर आता बघा तुम्हाला फरक समजतच असणार आहे. हा धुतलेला डब्बा आणि हा न धुतलेला डब्बा, तर किती चकाचक आणि किती सुंदर, एकदम मस्त असा हा डब्बा माझा हा स्वच्छ झालेला आहे. तर चला आता ही कडक उन्हामध्ये वाळ टाकून येते, कारण की सगळे डबे कडक उन्हामध्येच मी सुकवत असते. म्हणजे स्टीलची सगळी भांडी जेवढी घसते, स्टीलची नाही सगळीच भांडी मी कडक उन्हामध्येही सुकवून घेत असते. सगळी स्टीलची भांडी घसून झाली, डबे पण घसून झाले ना. आता माझ्या प्लास्टिकच्या बरण्या त्या पण छानपैकी मुरलेल्या आहे आणि त्या पण इझिली पटकन रिमूव्ह होणारे, कारण आपण त्याच्यामध्ये टाकला होता बेकिंग सोडा आणि विम जेल टाकलेलं होतं. त्यामुळे ना त्याच्यावरची धूळ चिकटपणा तो इतका पटकन रिमूव्ह होतो, कारण की आपल्याला माहिती आहे प्लास्टिकची भांडी किती स्वच्छ करा लवकर स्वच्छ होत नाही, पण अशा पद्धतीने भिजत जर ठेवली ना तर पटकन
स्वच्छ होता. त्यानंतर दुसरी गोष्ट मी काय करते, जेव्हा पण मी आहे ना भांडी घासायला काढते ना, रॅकवरची वगैरे किंवा पसारा काढते ना, तो स्टेप बाय स्टेप काढते. अगदी थोडे थोडे करून भांडे किचनवरती काढते. एकखट्टी सगळेच भांडे अशी खाली ठेवत नाही काढून. काही काही आपल्याला सवय असते नाही का, सगळंच रिमूव्ह करून घ्यायचं नाही, एकखट्टी किचनवर सगळा पसारा ठेवायचा. मला अजिबात तसं आवडत नाही. त्याने काय होतं माहिती आहे का, की तो पसारा बघूनच अर्धी एनर्जी वाया जाते, म्हणजे एकदम असं डाऊन होऊन जातो आपण आणि असं टेन्शन येतं, यार एवढे भांडे ते कधी होणार आपले घसून, नाही का, असं होतं आणि बर्डन येतं त्या गोष्टीचं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळे भांडे बाहेर काढायचे किचनवरती आणि मग अशा पद्धतीने ते क्लीन करायचे. तर स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क नका करू, असं तरी मी सांगेल. त्यानंतर बघा, माझ्याकडे किचन ट्रॉली नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता सगळ्याच माझ्या मैत्रिणींना माहीत झालेलं आहे की मी हे कवर करून घेतलेले, याचा उपयोग वगैरे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सांगत नाही, आधी सगळी शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. पण फक्त एवढंच आहे की आता हे याच्यावरची जी धूळ आहे ती पूर्ण कोरड्या कपड्याने आधी साफ करून घेतली. त्यानंतर हे पण एक लिक्विड बनवून ठेवलेलं आहे, याच्याने मी गॅस पण पुसते आणि त्यानंतर असे चिकट चुकट झालेल्या वस्तू असतात त्या सुद्धा पटकन इझिली साफ होतात ह्या लिक्विडनी. त्या लिक्विडमध्ये पण काहीच नाही, आपलं विम जेल आहे, खायचा सोडा आहे आणि बेकिंग पावडर किंवा मग लिंबू वगैरे, असे 3-4 इंग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये. ते लिक्विड मी बनवूनच ठेवते. पटकन कुठं डाग दिसला ना की स्प्रे करायचा आणि लगेच पटकन असं क्लीन होऊन जातं. तर बघा माझी ही रॅक किती सुंदर अशी ब्लॅक छान अशी स्वच्छ दिसत आहे. त्यानंतर लोखंडाची रॅक झाल्यानंतर स्टीलची पण रॅक पुसून घेतली आणि चालले तुम्हाला किचन टूर देण्याचा विचार. उद्याचा किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये किचन टूर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझं छोटंसं किचन अगदी मी कसं सुटसुटीत मोकळं वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा मग अशा छोट्याशा किचनमध्ये कसं काम करते ते किचन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आता बघा सगळं झालेलं आहे पुसून वगैरे, अगदी रॅक क्लीन झालेली आहे. सगळी भांडी कडक उन्हामध्ये मस्त सुकलेली आहे आणि आता सगळी भांडी रॅकला छानपैकी लावून घेतलेली आहे. त्यानंतर लोखंडाच्या रॅकवरती पण सगळी भांडी लावून घेतलेली. ही सगळी माझा लग्नाचा संसार आहे. मी तुम्हाला आता किचन टूर देईल त्यावेळेस सगळं सांगेलच, आता काही सांगत नाही. आणि आता माझ्याकडे ग्लासेस बघा, किती सारे ग्लासेस आहेत ना. ते अशा पद्धतीने रचना केली ना भांड्यांची, खूप सुंदर दिसते बरं का रॅक. त्यानंतर बघा आता आंब्यांचं सीझन आलेलं आहे, कैरी आलेली आहे मार्केटला. सो लोणचं घालायची तयारी माझी सुरू होणार आहे. तर लोणच्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, आय बटनवरती लावून देते मी कशा पद्धतीने लोणचं करते. मागच्या वर्षी तो व्हिडिओला ना भरपूर असा प्रतिसाद मिळाला, भरपूर लेडीजनी तो व्हिडिओ बघून लोणचं बनवण्याचा प्रयत्न केला. सो तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल लोणचं बनवण्यामध्ये सो तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ हा बघू शकता. कडक उन्हामध्ये मस्त असे डब्बे माझे सुकलेले आहे आणि आता घेते मी किराणा भरायला. सो किराणा भरायच्या आधी माझी इम्पॉर्टंट काम असतं म्हणजे सगळे डब्बे क्लीन करणं, सगळ्या बरण्या क्लीन करणं. डब्बे आणि बरण्या क्लीन केल्याशिवाय मी कधीच किराणा हा भरत नसते. तर आता सगळा किराणा बॅगच्या बाहेर काढून घेते आणि डब्बे पुसायची तर काहीच गरजच नाही आहे परत कपड्याने, कारण ते कडक उन्हामध्ये, उन्हाळ्याचं कडक ऊन आहे, त्या उन्हामध्ये इतके छान ते सुकलेले आहे ना की परत पुन्हा काही कपड्यांनी पुसायची त्याला गरजच नव्हती. आणि आता बघा तुम्ही म्हणाल की तू किराणा अशाच पद्धतीने भरते का, तर नाही, मी प्लास्टिकच्या याच्यातून रिमूव्ह करून डब्यांमध्ये मोकळा असा भरून ठेवते. पण ह्या वेळेस मी नाही भरणार आहे, सगळे जे पिशव्यांसहितच मी डब्यांमध्ये ठेवून देणार आहे, साबुदाणा, शेंगदाणे, पोहे. त्याचं कारण असं आहे की मला जायचं आहे गावाला, स्वतः गावाला 8-1 दिवस लागतील आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला तर माहिती धूळ, आपण घरामध्ये नसलो तर 8 दिवसातून एकदा तरी मी डब्यांवरून हात फिरवते, रॅकवरून हात फिरवते. पण आता घरी नाही आहे, घरी नसणार आहे, त्यामुळे 15 दिवसामध्ये पुन्हा या भांड्यांची अवस्था खूप खराब होऊन जाणार आहे मला माहिती. त्यावेळेस मग मला हे भांडे क्लीन करायच्या वेळेस आहे ना जशाच्या तशा पिशव्या मी बाहेर काढून ठेवेल, जेणेकरून त्यावेळेस माझं काम पण वाचेल आणि मग मला कोणत्या भांड्यात काय काढून ठेवू, पातेल्यात काढू की ताटात काढू, रवा, शेंगदाणे वगैरे जर मोकळे असतील तर मग त्यावेळेस माझं काम वाढेल. म्हणून मग काय करते आता हे डायरेक्ट पिशव्यांसहितच डब्यांमध्ये ठेवून देते, जेणेकरून 15 दिवसांनी पुन्हा हे डबे जेव्हा घसेल तेव्हा मला काम अगदी इझी होणार आहे. त्यात सगळा काही किराणा भरून झालेला आहे. डबे सगळे आता किचनमध्ये आणून ठेवते आणि पूर्ण डबे असे रॅकला लावून देते.
तर अशा पद्धतीने माझी क्लिनिंग चालते. जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आणखीन तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय बघायला आवडेल ते सुद्धा मला सांगा. तर चला, डबे वगैरे पण लावून झालेले आहे आणि आता बरण्या घेते भरायला. तर आता इथे बघा मला किती इझी जाणार आहे बरण्या भरायला. तुम्ही तर बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की एकाच टिफिन बॉक्समध्ये मी सगळ्या डाळी काढलेल्या आहे, त्यामुळे मग मला ते भरायला इझी जाणार आहे. आणि माझ्याकडे डाळी जास्त नसतात. मी फक्त मुंगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर आणि अख्खे मसूर या 4च डाळी माझ्याकडे असतात, त्यामुळे मग बरण्या पण तेवढ्याच घेतलेल्या आहे. आणि आता हे सगळ्या बरण्यांमध्ये हे डाळी वगैरे भरून घेते. तर फक्त आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगेल, नेहमीप्रमाणे मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेल की किचन वगैरे क्लिनिंग करायला जेव्हा आपण काढतो ना, त्यावेळेस अजिबात बर्डन घ्यायचं आणि असं स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने भांडे सगळे किचनवरती काढून घ्यायचे, छानपैकी ते क्लीन करून घ्यायचे आणि जास्त बर्डन घेत बसायचं नाही. 15 दिवसातून भांडी जर आपण घसत राहिलो तर म्हणजे डीप क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला जास्त त्रास होत नाही. तर आता माझी पूर्णपणे रॅक लावून झालेली आहे. मीठ पण बरणीत काढून घेतलं थोडंसं, आणि बरणीमध्ये मीठ मी फुल कधीच काढत नाही, पूर्ण बरणी भरून. कसं असतं, बरणी हातातून निसटली वगैरे बरणीचं तर नुकसान होणारच, पण मीठ पण तेवढंच सांडणार, हो की नाही. त्यामुळे मी पूर्ण बरणी कधीच भरून ठेवत नसते. अर्ध मीठ पिशवीमध्ये ठेवते, अर्ध मीठ बरणीमध्ये ठेवते, जेणेकरून जर मिठाचं नुकसान झालं तर वेळेवर माझ्या घरामध्ये मीठ अवेलेबल राहायला पाहिजे, कारण मीठच खूप महत्त्वाचं आहे, हो की नाही. तर चला, झालेलं आहे माझं सगळं काही रॅकवरती भांडे लावून. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि किचन टूर तुम्हाला बघायला आवडेल का ते पण मला कमेंट्स करून सांगा. आणि कसा वाटतोय किचन ते पण सांगा. मस्त असं चकचकीत किचन झालेलं आहे. आणि जेव्हा मी किचन क्लीन करते ना, त्यावेळेस मला त्याच्याकडे असं वाटतं बघतच राहावं. मी सारखी किचनमध्ये येऊन माझ्या भांड्यांकडे, माझ्या रॅककडे, माझ्या गॅसकडे सारखी बघत असते, ज्यावेळेस मी पूर्णपणे क्लीन करून भांडी अशी रॅकवरती लावते तेव्हा. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.